आशे ना भाऊ तुम्हाला सोमनाथ भाऊ ना गवार तोडी आणलं होतं 8 माणसं होतात आणि 8 माणसांनी 80 किलो गवार तोडी आणा भाऊ सोमनाथ भाऊले संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मग सोमनाथ भाऊने तटे गंज वगैरे करी घेतात तुम्हाला आणि मस्तपैकी 4-5 माणसं बसाड देतात भाऊ शॉर्टिंग करायला. त्यासले म्हणतं जाड शेंग जाई त्यानंतर खला फूल पाला सर्व काढी घ्या म्हणतं शेंग, कारण शेंग खराब होई जास म्हणतं. मग त्यामुळे ते एकच नंबर शॉर्टिंग होई म्हणे, काही विषय नाही. सर्व पट्टी शेंग काढी घ्या म्हणतं, कारण व्यापारीला एक दिवशी जाडी शेंग दिसली म्हणतं लगेच बाजारभाव कमी होई जातच म्हणतं, आपला पट्टी भावात माल घेतला जास म्हणतं. मग तुम्हाला सोमनाथ भाऊनी पूर्णपणे शॉर्टिंग वगैरे जाई बाबा तात्या म्हणून राहता एकच नंबर मालची म्हणे सोमनाथ भाऊनी पाया तर म्हणतं एकसारखा मालही घ्या. ते पाऊच भर आले काय अडचण नाही म्हणतं, जीवन टावरनं आपली पॉवर कमी होणार नाही म्हणतं, पाऊच वगैरे बरी घेतात. आणि मग तुम्हाला सोमनाथ भाऊ निघणार मग आज ते नळकेश मार्केटला जीवन टावरून तुम्हाला सोमनाथ भाऊनी कसमा मा पॉवर कमी होऊ देऊ नका तुम्ही. एकदम 42 ना स्पीडवर सणासन जाई राहता भाऊ सोमनाथ भाऊ. पण मनात विचार होतात काय भाव भेटस आणि काय नाही म्हणतं. मग सण आवाज मेरा सौंदाना पण आला गो कनी पाय कनी 6-6:30 वाजे जायला होता तुम्हाला सोमनाथ भाऊली. 7:30 वाजता आपण नळकेश मार्केटમાં पोहोचलो तर पाय तर बऱ्यापैकी भाजीपाला येईल होता भाऊ. पण कोबीलेशे ना 2 ते 3 रुपये बाजार होता आणि फुलावर 5-7 रुपये जायला होतं. मग तुम्हाला भाऊ त्यास ना गवारना निलाव चालू होईना तर डायरेक्ट 5 रुपयापासनं तर 24 रुपयापर्यंत गवार घ्या भाऊ. काय परवडेल त्या शेतकरीला. तुम्हाला सोमनाथ भाऊ नाशे ना 16 रुपये गवार घ्या भाऊ. 8 माणसं लायला होतात. आता तुम्हीच सांगा सोमनाथ भाऊली कितला पैसा होणार होती घरमर गवार लावा ना का उपाडी फेकी द्यावा ना. तुम्ही कमेंटमा सोमनाथ भाऊले नक्की सांगा ना. व्हिडिओ आवडणार होय ना तर सोमनाथ भाऊले फॉलो करी घ्या आणि व्हिडिओला शेअर कर द्या भाऊ.